जनतेच्या समस्येच्या बातम्या। आंबवली तालुका खेड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न। खेड तालुक्यातील आंबवली गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये महसूल विभागाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर दिनांक 4 मे 2026 रोजी नागरिकांच्या प्रचंड उपस्थितीत संपन्न झाले। या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य माननीय सचिन धाडवे यांनी केले। या शिबिराला पंचायत समिती सदस्य माननीय महेंद्र भोसले, आंबवली ग्रामपंचायत सरपंच माननीय राजश्री यादव मॅडम, उपसरपंच विजय यादव, विभाग प्रमुख महिपत गोलप, उपविभाग प्रमुख संतोष कदम, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते विश्वास कदम, वडगाव ग्रामपंचायत सरपंच चंद्रकांत मोरे, संघटक प्रकाश मोहिते, महिला संघटक सौ दर्शनाताई मोरे, संघटक सौ रेखाताई चव्हाण उपस्थित होते। महसूल विभाग मंडळ अधिकारी अनिल माने व महसूल विभाग मंडळ अधिकारी अनिल माने व सहाय्यक सहकारी यांच्या वतीने उत्पन्न दाखले, डोमासाईल दाखले, 7/12 एस टी पास, कृषी माहिती, अंगणवाडी सेविका यांच्यातर्फे नवजात शिशु व आई यास आरोग्य किट याचे वितरण आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते लाभधारकांना करण्यात आले। या शिबिरास आलेल्या सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन मंडळ अधिकारी अनिल माने व सहकाऱ्यांनी स्वागत केले। माननीय विश्वास कदम, माननीय महेंद्र भोसले, माननीय सचिन धाडवे यांनी व्यासपीठावरून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन केले। या शिबिराचे सूत्रसंचालन माननीय शेखर यादव यांनी केले। आभार सौ दर्शनताई मोरे यांनी मानले। अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाने निर्माण केलं, त्यांच्या प्रेरणेतून महाराष्ट्र शासनानं हे शिबिर आयोजित केले आहे। हे शिबिराचं नाव आहे शासन आपल्या दारी। ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी, महिला या सर्वांचं महसूल विभागाशी संबंधित असलेले सर्व दैनंदिन प्रश्नांचं जागेवर निकारण करणं, यासाठी तक्रारींचं जे तक्रारी आपल्या आहेत त्या लवकरात लवकर कसं त्याचा निपटारा होईल यासाठी महसूल विभागातर्फे अधिक लोकाभिमुख कार्यक्रम गतिमान करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन आज आंबवली येथे करण्यात आलेले आहे। त्या कार्यक्रमासाठी आपल्या विभागातील जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय सचिनजी धाडवे साहेब, खेड तालुका संघटक आले आहेत, त्यांचं या शिबिरात स्वागत करतो। त्यांच्यासोबत महेंद्रजी भोसले साहेब, पंचायत समिती सदस्य आणि खेड तालुका संघटक हे उपस्थित, त्यांचंही या शिबिराच्या निमित्त त्यांचं स्वागत करतो। त्यांच्या समवेत असलेले या विभागाचे विभाग प्रमुख जयपती गोलप साहेब, त्यांच्या समवेत विश्वाजी कदम, या विभागातील संघटक प्रकाश मोहिते, या विभागातील वडगावचे सरपंच सन्माननीय चंद्रकांत मोरे, आंबवलीचे सरपंच राजश्री यादव, त्यांच्यासोबत समवेत असलेले संतोषजी कदम, या विभागातील खेड तालुका मंडळ अधिकारी, कृषी मंडळ अधिकारी प्रकाशजी गांधी साहेब, त्यांच्यासोबत असलेले या विभागातील मंडळ अधिकारी महसूल कदम, या कार्यक्रमात असलेले सर्व महसूल विभागाचे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी, या विभागातील सर्व अंगणवाडी असेल किंवा इतर प्रशासकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जे अधिकारी उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी या कार्यक्रमानिमित्त या आलेल्या सर्वांचं मी प्रथमतः स्वागत करतो। आणि या कार्यक्रमाची सुरुवात शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपण सुरुवात करतो। मी विनंती करतो जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय सचिन धाडवे साहेब यांनी शिवप्रतिमेला
करणार आहोत. कृपया इकडे लक्ष द्या. त्यांचं नाव घेतलं जाईल. इथं आलेल्या सर्व मान्यवरांचं आलेल्या महाराष्ट्र आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करू. आज आपल्या या आंबवली गावामध्ये प्राथमिक शाळेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य समाधान शिबिर हा आयोजित केलेला आहे. त्यानिमित्त आज उपस्थित असलेले तालुक्याचे तालुका प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य सचिनजी धाडवे साहेब, त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्य भोसले साहेब, या गावाचे सरपंच मॅडम. पहिल्या वर्षी मी विषय इथं मांडला होता. विषय मांडला होता, लोकांच्या वतीने मांडला होता. अंमलबजावणी किती होते हे आपण प्रत्येकाने तिला मार्गदर्शन करायला लागेल. शेतकरी जेवढं जागृत राहाल तेवढं तुम्ही तुमचा लाभ या शासनाच्या योजनेचा लाभ. तेव्हा प्रशासकीय होता, परंतु आज प्रशासकीय नाही, जिल्हा परिषद सदस्य आहे, पंचायत समिती सदस्य आहे. आपल्या सर्व लोकांचे जे छोटे मोठे जे काय आहेत कामं ते आपले सदस्य आपले करणार आहेत. परंतु शासनाकडे असेल तर महाराष्ट्राचे लाडके गृहराज्यमंत्री हिरोदादा कदम ज्यावेळी या महाराष्ट्राच्या महसूल खात्याचा राज्यमंत्र्यांचा पदभार योगेशदादांनी स्वीकारला, त्याच वेळी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की शिवाजी महाराजांचं नाव यासाठी आपण दिलेलं आहे की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये प्रजा सुखी असेल तर राजा सुखी असतो. विसर्जनाने विषय काढला की रेट नसल्यामुळं रेटचा आपला अडचण येते. त्यामुळे जो शासकीय लाभ आपल्या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने घेता येत नाही. आज एक तलाठी भवन असावं विनंती असेल, म्हणजे आपल्या विभागामध्ये जाईल नसली तरी त्यांची शासकीय कामं असतील, शासकीय कामं आपण जर आंबवलीत जरी नाही भेटली तर आपल्याला भरणा नाक्याशिवाय पर्याय नाही. आणि भरण्यामध्ये जाऊनच आपण ती कामं पूर्ण करतात अशी कोणती तक्रार येत नाही. कामं अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. पण ही काम पूर्ण होते असताना कुठलाही शेतकरी यापासून वंचित जाणार नाही याची काळजी आपण सर्व शासकीय विभागातील कर्मचारी घ्यावी अशी आपल्याला माझी या ठिकाणी विनंती असेल. या ठिकाणी या तालुक्यामध्ये एकदम बघा